महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा नव्या वर्षाच्या उगवत्या सूर्याची किरणं गोंदियामधल्या चांद सूरज गावात मुंबईच्या तुलनेमध्ये 30 मिनिटं आधी सूर्योदय। नववर्षाचं जगभरात जल्लोषात स्वागत। नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनानं। दगडूशेठ, शिर्डी आणि मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी। पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये 206वा शौर्य दिनाचा उत्साह। अभिवादनासाठी भीम अनुयायांची गर्दी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन। ठाण्यामध्ये नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त रक्तदानाची 29 वर्षांची परंपरा कायम। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं रक्तदान। रविकांत तुपकर बुलढाणा लोकसभा निवडणूक लढवणार। ही लढाई राजवाडा विरुद्ध गावगाडा असेल। रविकांत तुपकर यांची प्रतिक्रिया। राम मंदिर उद्घाटनानंतर राज्यात केवळ एकच पक्ष विरोधात असेल। महाविकास आघाडीतील 2 पक्ष भाजपला पाठिंबा देतील। आमदार रवी राणा यांचा दावा। सरकारच्या निषेधार्थ इंधन वाहन चालकांचा गेल्या 3 दिवसांपासून संप। संपामुळे राज्यात इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता। राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉक्टर नितीन करीर यांची नियुक्ती। नितीन करीर यांनी स्वीकारला पदभार। प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून राज्यातील रेशन दुकानदार बेमुदत संपावर। बंदमध्ये अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार आणि किरकोळ केरोसिन परवानाधारक महासंघाचाही सहभाग। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 2 आणि 3 जानेवारीला तामिळनाडू, लक्षद्वीप आणि केरळचा दौरा। अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करणार। एक्स्पोसॅट उपग्रहाचं आज प्रक्षेपण। मुंबईतल्या केजी सोमय्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रायोगिक सॅटेलाइटचंही होणार प्रक्षेपण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।